नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले आहेत 11 आणि आपण चाललेलो आहोत कुठेतरी रानामध्ये बाहेर। तर नेमकं कुठे जातोय तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल। तर मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणी नाही। तर चॅनलवरती आता नवीन व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी माझं नाव आहे विनय, माझं गाव आहे शेवरे, मंडणगड तालुका, रत्नागिरी जिल्हा। तर मित्रांनो, चला जाऊया आपण। तर नेमकी आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावाच लागेल आहे ना। आणि रात्रीची वेळ आहे, माझ्यासोबत व्हिडिओ तुम्ही पाहाल तर मला सुद्धा थोडंसं असं वाटेल की तुम्ही पाहताय आणि मी चाललोय आहे ना। तर सोबत राहा, पुढे काय काय होते ते बघूया आहे ना। चला तर बघा, आता जिथून आपण चाललोय ना, तर हा रोड आहे, थोडासा रोड आहे, त्यानंतरला येणार आहे अवघड अशी पायवाट। तर बघा, आज आहे ना पाऊस खूप आहे। रात्री आता 11 वाजलेले आहेत, तर पाऊस जोरदार पडतोय। तरी बघा, तुम्ही पाहू शकता इथे पाणी वाहतंय। तर बघा, पाणी वाहतंय रस्त्याला। आता आपण आलेलो आहोत शेतावरती। तर तिकडे तुम्ही बघू शकता, तिकडे लांब अशी दूरवरती बॅटरी चमकताना दिसतंय का? तर आपल्याला तिथे जायचं आहे। तर तिथे कोण आहे तर बघूया, तुम्हाला व्हिडिओ पाहिलात की समजेल नेमकं कोण आहे तिथे। का हो बाबा, तुम्ही पण आहात? काय बोलता? माझ्या अगोदर आली एवढ्या संध्याकाळी? आई शपथ, एवढी डेअरिंग त्यांची? रस्त्यावर येऊन थांबले रस्ते? हो, कोण होता पुढे? मीच होतो। तू कुकाली केली? हो, मी बोला अजून काय येत कसं नाही? तुमच्या अगोदर येऊन गेली? एवढी लवकर उजेडाची? 6 वाजता येऊन गेली असं मला वाटतं। बाप रे, काय केलंय एवढा जवळ? आई शपथ। इथे नाही, हा वाऱ्या नाही, हा हा इथे आहे। हा, हे बघा, बाप रे, येऊन गेली रे। जास्त नाही काय केलं ना। तर मंडळी, आपण आलो आहे नऱ्याच्या शेतावरती। तर नऱ्याचं भात आहे ना, ते पसावलं आहे एक शेत। तर इथे रानामध्ये म्हणजे शेतामध्ये डुक्कर येतो आणि तो खाऊन जातो। तर आज नऱ्यास किती वाजता आलेला? 6:30ला। तू किती वाजता आला होतास? 6:30। अच्छा, मग तुझ्या अगोदर येऊन गेला। तर कालपासून शेतामध्ये येऊन खाण्याला सुरुवात केलेली आहे। तर आज पुन्हा संध्याकाळी लवकर आला। काल नऱ्या किती वाजता आलेला? रात्री मध्यरात्रीला। माहितीच नाही पडलं तुला रात्री? तर नऱ्या इथे झोपलेला असताना आला होता आणि आज संध्याकाळी 6 वाजताच येऊन ती गेलेली आहेत। तर आता रात्रीचे 11:30 वाजले आहेत। इथे नऱ्याचे बाबा पण आहेत। बाबा, हां बोल। काय डुकरांनी सुरुवात केली ना खायला? सतत येत आहे। हां, आज तर लवकर आला। अच्छा, हा लवकर येऊन गेला आमच्या बरोबर। संकट आल्यावर तर मला निघून गेला असणार तो। हां, एवढी लवकर आता रोज येणार तो। रोज येणार। तर आता पसवेपर्यंत भात काढेपर्यंत त्रास आहे। जवळजवळ 1.5 महिना राखण करायला लागेल ना। आता त्याच्यामध्ये कसं आहे, हा येतच आहे ना, बाकी तुम्ही केलेली नाही ना। हां, सर्व बाजूला आवाज गेलाय। पळतील हो। तर बघा, ही अशी खोप आहे ना, भरपूर अशी मोठी आहे। तर बघा, मोठी अशी खोप आहे, चढण्यासाठी अशी शिडी केलेली आहे। 3 माणसं झोपू शकतात अशी मोठी खोप बनवलेली आहे शेतामध्ये। तर आज आपण रात्रभर आहे ते इथे थांबणार आहोत। डुक्कर आला तर त्याला पकडू। नऱ्या, त्याला पकडायला पाहिजे रे। त्याला काहीतरी आपण आम्हाला सांगा इलाज, जसं शेतामध्ये डुकरं येतात रात्रीचे, तर असं काय उपाय करू शकतो तर तुम्ही सांगा। अशी राखण करावी लागते। तर तुम्हाला जर काय माहिती असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। अशा प्रकारे डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी काय करायचं। तर बघा, आता पाऊस ना वाढलेला आहे बघा, ढगांचा सुद्धा गडगडाट होतोय मध्ये मध्ये। बाबा पण अजून आहेत। पाऊस बाबा जोरदार चालू झाला। पाऊस आता काय कधी जाणार का समजत नाही। नऱ्या झोप येते की काय? 11:30 वाजले। नऱ्या आहे, नऱ्याचे बाबा आहेत, आम्ही तिघेजण आता बोलत बसलो आहे। तर बोलता बोलता बाबा आता सांगत होते की 3-4 वर्षापूर्वी ते शेतावरती राखण करायला आले होते आणि ते डुकरांच्या पाठीमागून तिकडे गेले आणि त्यांची बॅटरीच हरवली, बॅटरीच सापडत नव्हती। तर बाबा, ती स्टोरी काय आहे? अरे काय झालं, शेतावर यायचं ना मी झोपायला। हां,
एकटाच झोपायला तर लोक म्हणायचं जाऊ नको शेतावर, ते भूत असतात आणि बाजूला समशन आहे त्याच्यामुळे भीतीच वाटते ना. ते गेलं काय झालं, शेतात झोपत असताना सगळी डुकरं आली रात्री 11-12च्या टायमाला. अच्छा. मला भात चढला, डुकरं आली, त्याची घेऊन मी गेलो पाठीवर. बाजूला समशन होता, सगळी समशान शिरली. समशन शिरल्याच्या नंतर कसं तिकडे जंगल ना, ते वेली असतात त्याच्या झाडाच्या, माझा पाय होता अडकला, त्या अंधारातून पडलो आणि बॅटरी होती ती उडाली. अच्छा. आणि बाजूला एक समसनची शेड होती, शेड आमचं राहायला. आणि त्या अंदाजाने मग ती आता जाणार कुठे त्या समशानं म्हणजे रात्रीच्या एकटाच. त्याच्यामुळं मग मी काय केलं, त्या शेडचा आधार घेऊन एक मला रात्रीचा मग खांब भेटला. त्या खांबासाठी मग रात्रंदिवस समशानामध्येच काढली. बापरे. हां. आणि ते मी अध्यक्ष असताना त्या राठोड गुरुजीने मला शाल दिलं होती, ती गळ्याला अडकवलं, असं दिवसभर काढले. आणि सकाळी मोठी मला तसं आलो, सकाळी बॅटरी वगैरे मी घेतली नव्हती. मग बॅटरी किती दूर उडालेली, जवळच होती की नाही? होती जवळच, तरी 5-6 फुटावर उडाली ती. अच्छा. शोधली रात्री, शोधत होतात कधी? रात्री शोधत होतो पण दिसणार कुठे रात्री 12च्या टायमाला. अच्छा. मग गप्पीत त्याची शेडमध्ये जाऊन अंदाजान गेलो, खांब लागला, तिथे रास्त्यावर आलो. काय नसतं, काय नसतं, एक मनामध्ये भीती असते ती गेली पाहिजे. बरोबर. मनी वशेचे स्वप्ने दिसे. अगदी अगदी खरं आहे. जसं आपण मनात विचार करतो ना, तसं मग आपल्याला रात्री दिसतं आणि मग त्यामुळे आपण घाबरतो. आपलं मन सतत चांगला खोट्या कल्पना करीत असतं. अगदी अगदी मनात ज्या कल्पना येतात त्यामुळे आपल्याला मग दिसतात. खरं नाही त्या. बरोबर. बाबा, आता जसं विजा चमकतात तशी एखादी वीज चमकली असते तेव्हा तर तुमची बॅटरी दिसली असते कुठेतरी. नाही पण वर जंगल ना. बरोबर. जंगल, त्यामुळे मग दिसली. पण ते कसं मला एक कल्पना असं वाटलं, प्राणी आला आहे डुक्कर, त्या लोंबियाच्या हलत ना, त्या दिशेने गेलो, एवढी पिलं पण दिसत. म्हणजे थोडं काय भविष्याला माझ्या कल्पनेच्या पलीकडचा विषय होता तो, पण मी सोडून दिलं, ते काय नसतं. तेव्हा आता वीज चमकली. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं ना तर या खलाटीमध्ये, अख्ख्या खलाटीमध्ये बाबांचं एकट्यांचं शेत आहे, त्यामुळे इथे एकट्यानंच यावं लागतं राखण करायला. आपण बनवला होता मागे एक व्हिडिओ, तर शेवटची शेती म्हणून एक व्हिडिओ बनवलेला. तर बाबांचं शेत आहे, तर तुम्हाला दिवसाचा जो व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही बघा, कशा प्रकारे भात आणि नाचणी आहे ती. बाबा आता निघाले. चला तर बाबा या. तर आता इथे आम्ही रात्रभर आता राखण करणार आहोत. पाऊस आता ना जोरात चालू झाला आहे, बऱ्यापैकी पाऊस पडतो. आता जवळजवळ 12-12:15 झालेत. 12:15 नाही ना, 12:15 झालेत. तर आता काम करूया आपण, जरा ना ढोल वाजूया, है ना. हे बघा, हा ढोल म्हणजे आम्ही डबा ठेवलेला आहे राखण करताना डुकरांना बोलवण्यासाठी. बॅटरी बघू दे ना फोकसवाली. कुठं आलायस काय? बघा विजा चमकतायत. मला वाटतं ना संध्याकाळच येतो काय. तर आता 12 वाजून गेलेत, तर आता थोडंसं आम्ही झोपतो. मध्ये जाग आली ना रे, झोपूया ना थोडासा. तर मध्ये जर जाग आली ना तर मग पुन्हा आवाज करू. तर थोडा वेळ आता झोपूया. बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे, तर थंडगार असं वाटतंय खोयते झोपायला, एकदम भारी वाटतंय. मच्छर वगैरे नाही आहे इकडे. नऱ्या पण झोपला नाही, डोळे मिटून आहे तो. तर झोप येत नाही तशी अजून. तर राखण्यासाठी आलो आहे, तर झोपूनसुद्धा चालणार नाही आहे, है ना. डुक्कर जर आला तर शेत खाऊन जाईल, तर आम्हाला झोपून जमणार नाही. नऱ्या आता झोपेल थोडा वेळ, नंतरला तो उठला की मी झोपेन. असं करू आम्ही आता. बघूया. मस्त वाटतं, अगदी थंडगार असं. आणि बाहेर ना असं निसर्गामध्ये छानच वाटतं, फ्रेश एकदम हवा, लय भारी वाटतं. तर नमस्कार.
आता सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 7. तर मी आता उठलो आहे. वातावरण आहे ना अगदी जबरदस्त आहे, अगदी छान असं वाटतं आहे. पक्षी ओरडत आहेत, रानटे कोंबडे, विविध प्रकारचे पक्षी, वेगवेगळे पक्षी ओरडत आहेत. तिकडे आता मोर ओरडत होता, रानटी कोंबडा ओरडत होता. तर अशा प्रकारे रानामध्ये असल्यानंतर विविध प्रकारचे पक्षी ओरडताना ऐकू येतात. अगदी निसर्गरम्य असं वातावरण. तर तुम्ही पाहिलं की रात्री आपण जिथे शेतावरती राखणीला आलो होतो तर तिथे आहोत. तर ही आहे सर्व ही भाताची शेती. तर पूर्ण बघू शकता तुम्ही इकडे ना, हे बघा भात आता पूर्ण पसावलं आहे म्हणजे दाणे आलेले आहेत हे असे. आणि हे असे दाणे खाण्यासाठी डुक्कर येत असतात. तर नऱ्याच्या शेतामध्ये आता डुकरं यायला चालू झालीत. तर आज मी आलो इथे नऱ्याबरोबर शेतावरती राखण करायला. नऱ्याचे बाबा पण होते, रात्री ते नंतर गेले. तर बघा अशा प्रकारे इकडे या बाजूने इकडून सर्व हे डुक्कर शिरलेला होता. हे बघा डुक्कर शिरला नाही की असं सर्व लोलवून घेतो. तर हा आता सुरुवातीला पहिल्यांदाच शिरलेला आहे, त्यामुळे तो भात अजून एवढा जास्त काही केलेला नाही. मग सर्व इकडून तिकडून सर्व लोलवतो आणि सर्व दाणे खाऊन टाकतो. मग ते भात कापता येत नाही. बघा कसं झालं आहे सगळीकडे. तर हा पहिल्यांदा एकदाच घुसलेला आहे, त्यामुळे जास्त नाही. त्यामुळे आता हे राखण करायला सुरुवात केलेली आहे नऱ्याने. तर अशा प्रकारे गावाकडे आता शेती एक प्रकारे कमी होत चाललेली आहे आणि जे करतात तर त्यांना अशा प्रकारे त्रास आहे. तर त्यामुळे शेती आहे ना लोकांनी सोडूनच दिलेली. तर तुमच्या पण काही आठवणी असतील तर तुम्ही पण असे शेतावरती राखण करायला जायचात का? तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शेतावरच्या आठवणी असतील तर. आणि हे असं डुकरांना कसं रोखता येईल यासाठी काहीतरी उपाय तुम्ही सांगा नक्की. जर तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा. तर ही खोप आहे बघा, इथे आम्ही झोपलो होतो, नऱ्या झोपला अजून. तर इकडे नाचणीची शेती, तिकडे भात आहे आणि इकडे ही नाचणी आहे. हे बघा नाचणी, हे माहिती आहे ना हे काय, ते तिळ्या, आपण तिळ्या खातो ना, तिळाचे लाडू ते आहेत. इकडे वरी आहे, हे बघा वरी. इकडे ही गुंजवल पण लावले नाहीत, अजून गुंजवल झाला की नाही माहिती नाही, आतमध्ये शिरावं लागेल. तर अशा प्रकारे हे सर्व आहे गावाकडे शेती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण जाणार आहोत घरी. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमच्या नक्की आठवणी काय असतील तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. चला तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा, है ना. चला तर बाय.